नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या वाचन वाटिका या YouTube चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण महाराष्ट्रातील मृदा संपत्ती हा टॉपिक पाहणार आहोत. यामध्ये आपण मृदेची व्याख्या, मृदेचे प्रकार, मृदेचा आधार आणि या मृदेमध्ये घेण्यात येणारी पिके कोणकोणती आहेत ते पाहूयात. हा जो घटक आहे तो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्क हमखास मिळवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. चला तर मग पाहूयात मृदेची व्याख्या. मित्रांनो, मृदा म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एक पातळ थर असतो जो की सर्वत्र पसरलेला असतो, ती म्हणजे मृदा. आता या मृदेमध्ये खडकांच्या अपक्षयामुळे तयार झालेले जे खनिज कण आहेत, सेंद्रिय पदार्थ आहेत, पाणी आहे आणि हवेचे मिश्रण आहे. तर जो मूळ खडक असतो, खडकांवरती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या घटकांद्वारे त्यावरती परिणाम होत असतात व वेगवेगळ्या कायिक रासायनिक अभिक्रिया होत असतात आणि या अभिक्रियेमधून मृदेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर ही मृदेची निर्मिती होत असताना नक्की कोणकोणते घटक आहेत आणि कशा प्रकारे ही निर्मिती होत असते, ही प्रक्रिया कशा प्रकारे चालते, तर हे सविस्तरपणे बघूयात. हे बघा, मृदा तयार होण्यासाठी खालील घटक महत्वाचे असतात. ते कोणकोणते? तर मूळ खडक असेल, हवामान, जैविक घटक. तर मूळ खडक कसा? जो मूळ खडक असते, जसं की खडकांचे प्रकार आहेत, बेसॉल्ट खडक, परत नीज खडक, ग्रॅनाइट खडक, हे सगळे खडकांचे प्रकार आहेत. तर या खडकांवरती हवामान असेल, हवामानामध्ये ऊन, वारा, पाऊस यांमुळे प्रक्रिया होतात. यांच्या वहनामुळे, पावसामुळे त्या खडकांची झीज होते आणि त्या झीज मधून मृदा तयार होते. त्याचबरोबर जैविक घटक म्हणजेच सजीवांचा देखील या प्रक्रियेमध्ये महत्वाचा सहभाग आढळून येतो. तर तो कसा? तर वनस्पती असतील, वनस्पतींचा पालापाचोळा, त्यांचे अवशेष, सजीवांचे अवशेष, त्याचबरोबर मातीमध्ये, मृदेमध्ये असणारे कीटक, कृमी यांचे अवशेष, तर यांच्या कुजण्यातून मृदा देखील निर्माण होत असते. तर ही जी मृदा निर्मितीची प्रक्रिया आहे ती लगेच होणारी आहे का हो? नाही. म्हणजेच ती हळूहळू खूप मोठ्या मोठ्या कालावधी त्या मृदा निर्मितीसाठी लागत असतो आपल्याला. म्हणजेच मृदा निर्मिती ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे आणि ती कशी होते? सतत होते. आज झाली उद्या थांबली, परवा होणार आहे का? नाही. तर ही सतत संत गतीने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच 2.5 मीटरचा थर तयार होण्यासाठी साधारण हजारो वर्ष लागलेले आपल्याला दिसून येतात. तर आपण पाहूयात, जमिनीमध्ये वेगवेगळे थर असतात. ते कोणकोणते ते पाहूयात. आता हे बघा, या चित्रामध्ये आपल्याला जमिनीचे वेगवेगळे थर दिसून येतात. आपण 6वी 7वी मध्ये अभ्यासले आहेत हे जमिनीचे थर. तर पहिला थर कोणता आहे? कुथित मृदा. दुसरा थर आहे मृदा. तिसरा थर आहे अपरिपक्व मृदा. त्याखाली मातीचा थर व लहान खडक आणि सगळ्यात शेवट आहे मूळ खडक. म्हणजेच या मूळ खडकांवरती प्रक्रिया होत 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 मृदा तयार होत असते. आता कुथित मृदा म्हणजेच काय, की मी मगाशी सांगितलं की वनस्पतींचा पालापाचोळा असेल, प्राण्यांचे अवशेष असेल, त्यांच्या कुजण्याने जो थर तयार होतो तो कुथित मृदेचा असतो आणि या कुथित मृदेच्या खाली जो महत्वाचा मृदेचा थर आहे तो कुथित मृदेच्या खाली असतो आणि त्याखाली जो अपरिपक्व मृदा म्हणून थर आहे ती पूर्णपणे मृदा नसते. त्यामध्ये वाळूचे प्रमाणही जास्त असते, खडकांचे काही प्रमाण असते. ते लक्षात घ्या. त्यानंतर आपण मृदेचे प्रकार पाहूयात. मृदेचे प्रकार साधारणपणे 6 ढोबळमानाने 6 प्रकार आपल्याला आढळून येतात. यामध्ये कोणकोणते? तर काळी मृदा म्हणजेच रेगूर, जांभी मृदा, गाळाची मृदा, पिवळी तांबूस मृदा, पर्वतीय मृदा आणि दलदलीची मृदा. आता या 6 मृदेचा आपण एक एक करून सविस्तरपणे अभ्यास करूयात. काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा. या मृदेला कापसाची काळी मृदा देखील म्हटले जाते. आता या मृदेची निर्मिती कशी होते? तर ती बेसॉल्ट खडकांच्या अपक्षयामुळे या मृदेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आता आपल्याला माहिती आहे ही काळी मृदा आहे, तर या काळ्या मृदेचा रंग कसा तयार होतो?
तर मातीतील एक टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट, कोणता? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हा जो घटक आहे, या घटकामुळे त्या मातीला काळा रंग प्राप्त होतो. हे लक्षात राहू द्या, कारण 1 मार्कासाठी हा टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट चा प्रश्न येऊ शकतो. तर या मृदेमध्ये वेगवेगळे घटक आपल्याला दिसून येतात. ते कोणकोणते? तर लोह मोठ्या प्रमाणात असते, पोटॅश असते, मॅग्नेशियम, कॅल्शियम, चुनखडी असे सर्व महत्वपूर्ण द्रव्य आपल्याला या मृदेमध्ये दिसून येतात. त्यामुळेच या मृदेला सुपीक मृदा असे म्हटले जाते. त्याचबरोबर या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते. म्हणजे इतर सर्व मृदेच्या प्रमाणात या मृदेमध्ये सर्वाधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. तसेच यामध्ये चिकण मातीचे देखील प्रमाण जास्त असते. म्हणजे ही माती काय असते? चिकट असते. म्हणजे थोडंसं जरी पाणी साठलं तरी याचा लगेच चिखल झालेला आपल्याला दिसून येतो. तर या मृदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. जसे की गहू असेल, ज्वारी असेल, कापूस असेल, तूर असेल, सूर्यफूल, सोयाबीन, फळ पिके, ऊस अशा वेगवेगळ्या प्रकारची पिके आपल्याला घेतलेली दिसून येतात. आता फळ पिके कोणती? तर मोसंबी, संत्री, केळी, चिकू अशा प्रकारची फळपिके घेतलेली दिसून येतात. तर याचा आढळ प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश म्हणजेच दख्खनच्या पठारावरती आढळून येतो. महाराष्ट्रातील सुमारे 75% भाग, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 75% भाग हा या काळ्या रेगूळ मृदेने व्यापलेला आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात? तर दुसरी आहे जांभी मृदा. आता जांभी मृदा ला जांभा असे देखील म्हटले जाते. तर या मृदेची निर्मिती ही जांभ्या खडकापासून होते. जांभ्या खडकापासून तयार झालेली ही जांभी मृदा आहे. म्हणजे कायम खडकातून पाणी झिरपत जाते. झिरपल्याने त्यातील क्षार आणि सिलिकॉनचे कण वाहून जातात. परिणामतः यामध्ये फक्त ॲल्युमिनियम आणि लोह चे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते. आणि याचमुळे त्या मातीला, त्या मृदेला जांभळा तांबडा कलर आलेला आपल्याला दिसून येतो. आता जांभा खडकामध्ये आपल्याला माहिती आहे, लक्षात ठेवा, जांभा खडकामध्ये बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात दिसून येतात. कोणते? बॉक्साईटचे साठे. आणि साहजिक आहे याच्यामध्ये पाणी राहत नाही, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. म्हणजेच काय? तर याची सुपीकता जी आहे ती सुद्धा कमीच असणार आहे. त्यामुळे मला सांगा की सुपीकता कमी असल्यामुळे शेतीसाठी उपयोग होणार आहे का? तर नाही, बिलकुल नाही. शेतीसाठी नाही, सिंचनासाठी नाही, ही पूर्णपणे निरुपयोगी मृदा आपल्याला दिसून येते. आणि अजून एक लक्षात ठेवा की या मृदेस लॅटेराइट मृदा देखील म्हटले जाते. जांभ्या मृदेस लॅटेराइट मृदा देखील म्हटले जाते. साधारणपणे या मृदेमध्ये जास्त काही पिके घेतली जात नाही, परंतु तांदूळ, कडधान्य आणि उष्ण कटिबंधीय फळझाडे म्हणजेच कोणती? ही आंबा असेल, काजू असेल, फणस असेल, या प्रकारची पिके या मृदेमध्ये घेतली जातात. आणि ही मृदा महाराष्ट्राच्या कोकणी भागात, कोकण किनारपट्टी, कोकणातील भागात आढळून येते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि डोंगराळ भागात ही मृदा आढळून येते. आता लक्षात घ्या, कोकणामध्ये म्हणजे पूर्ण येणार आहे का कोकणा भागात? नाही, कारण कोकणाचे 2 मुख्य भाग पडतात, एक उत्तर कोकण आणि एक दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये ही मृदा आढळून येत नाही, तर दक्षिण कोकणामध्ये ही मृदा आढळून येते, हे लक्षात राहू देत. आणि तसेच थोड्या काही प्रमाणात गडचिरोलीच्या पूर्व भागात ही मृदा आढळून येते. तिसरी आहे गाळाची मृदा. आता गाळाची मृदा म्हटलं की ती पाणवठ्याच्या ठिकाणी येणार, बरोबर? तर नदीचे जे वहन होते, नदी जे आपल्या सोबत जो गाळ आणते, गाळ, खडक, दगड जे काही वाहून आणत असते, तर सपाटीला आल्याच्या नंतर सपाट प्रदेशावरती तिचे संचयन होत असते, बरोबर? तर या संचयनामुळे माती, वाळू, दगड, खडक हे सगळे साठवले जातात आणि या खडकांवरती वगैरे प्रक्रिया होऊन झीज होते आणि तिथे एक सखल मैदानी प्रदेश तयार होतो. याच ठिकाणी आढळणाऱ्या मृदेला काय म्हणायचं? की गाळाची मृदा. या मृदेचा जो पोत असतो, जे कण असतात ते खूप बारीक बारीक असतात. त्यामुळे या ठिकाणी पाणी खूप साठते आणि चिखल होतो, त्यामुळे गाळ निर्माण होतो, हे लक्षात राहू दे. आणि या ठिकाणी खूप सुपीकता या जमिनीची आढळून येते.
आणि या मृदेमध्ये तांदूळ, गहू, ऊस आणि भाजीपाला यासारखी लागवडीची यासारखी लागवड इथे केली जाते. हे लक्षात राहू द्या. ही देखील एक चांगल्या सुपीकतेची जमीन म्हणून ओळखलं जातं. तसेच याचा आढळ प्रामुख्याने नदी खोऱ्यांच्या भागामध्येच आढळून येतो. भीमा खोरे असेल, कृष्णा नदी खोरे, तापी पूर्णा खोऱ्यात इथे आढळून येते. त्यानंतर आहे पिवळसर तांबूस मृदा. या मृदेस तपकिरी मृदा, करडी मृदा देखील म्हटले जाते. आता ग्रॅनाइट आणि नीच प्रकारच्या खडकांची झिजवून ही मृदा तयार झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये देखील लोहाचे प्रमाण जास्त असते आणि यामध्ये 2 प्रकारच्या वेगवेगळ्या मातीचा समावेश आपल्याला दिसून येतो. ते कोणते? चिकण माती आणि वाळू मिश्रित मृदा. ठीक आहे. तर यामध्ये जो रंग पिवळा, तपकिरी, राखाडी असू शकतो आणि या मृदेचा विशेष म्हणजे निचरा चांगला असतो आणि ही मृदा रासायनिक खतांसाठी चांगली आहे आणि त्यांना लवकर प्रतिसाद देते. म्हणजेच काय? तर आपण जे पिकांवरती फवारणी करतो, रासायनिक खते देतो, तर त्यामध्ये ती पटकन प्रतिसाद देते आणि पिके चांगल्या प्रकारे येतात. ठीक आहे. यामध्ये गहू, बाजरी, भात, भुईमूग, परत कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि याचा आढळ प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजेच कुठे? नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आहे पर्वतीय मृदा. आता नावावरूनच आपल्याला लक्षात येते की पर्वताच्या भागामध्ये, उंच भागामध्ये आढळणारी मृदा म्हणजेच पर्वतीय मृदा. या मृदेला जाडी भरडी मृदा देखील म्हटले जाते. कारण का? तर एकतर उंच भाग आहे, पर्वत भाग आहे. इथे आपल्याला माहिती आहे की पावसाचे प्रमाण हे अतिशय जास्त असते, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो आणि उतार असल्यामुळे त्या ठिकाणची माती जी आहे, त्या मातीमधील मृदेमधील जे सेंद्रिय द्रव्य आहेत ते वाहून जातात पाण्याबरोबर आणि त्यामुळे तिथे फक्त दगड-गोटे, जाडी मृदा फक्त राहते. त्यामुळे ही जाडी भरडी मृदा म्हणून ओळखली जाते. अजून एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा मित्रांनो, की या ठिकाणी लहान मुळे असलेली वनस्पती आढळत नाहीत. कारण मृदेमध्ये पाणी राहत नसल्यामुळे, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मुळांना पाणी शोधण्यासाठी साठी खोलवर जमिनीमध्ये जावं लागतं. त्यामुळे इथे सोट मुळ असलेली जास्त प्रमाणात वनस्पती आढळतात आणि या भागात शक्यतो स्टेप्सच्या शेत्या केल्या जातात. म्हणजे स्टेप्स म्हणजे डोंगर उतारावरती ज्या शेती केल्या जातात, मळ्याची शेती केली जाते. जसे की चहा, कॉफी, मसाले, उष्णकटिबंधीय फळे, मगाशी सांगितलं आंबे, काजू, फणस यांसारखी फळे झाडे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि प्रामुख्याने या पर्वतीय भागात आढळते. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग असेल, डोंगर, इतर पर्वत असतील, त्या ठिकाणी या मृदेचा आढळ आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आहे शेवटचा प्रकार दलदलीची मृदा. आता दलदलीची मृदा आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी खूप चिखल असतो, दलदल असते, अशा ठिकाणी आढळणारी मृदा म्हणजे दलदलीची मृदा. आता या मृदेमध्ये साधारणतः खूप मोठ्या प्रमाणावरती मिथेन वायू आढळतो आणि मिथेन वायू आढळल्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता खूप असते. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पिके घेतली जात नाहीत. तसेच या आता शेजारील चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की या मृदेवरती एक पांढरसर थर साठलेला आहे. तर तो कशाचा आहे? क्षाराचा आहे. समुद्राच्या पाण्यामुळे किंवा इतर नदीच्या ज्या पाण्यामुळे त्या ठिकाणी पाण्यामध्ये असलेला क्षारांचा थर आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. या ठिकाणी खारफुटीची वने जास्त प्रमाणात आढळतात आणि या खारफुटीची वनांना ओहोटीची जंगले, कोस्टल वुडलँड, समुद्री पावसाची जंगले देखील म्हटलं जातं. आता या भागाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या भागातील वनस्पतीची मुळे ही वरच्या बाजूने वाढतात. कोणत्या? वरच्या बाजूने वाढतात. कारण का? की आपल्याला माहिती आहे की मुळांना ऑक्सिजनची गरज असते, म्हणजे ऑक्सिजन त्यांना घ्यायचा असतो आणि
त्या दलदलीच्या भागात ऑक्सिजनची खूप कमतरता असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनसाठी वरच्या साईडने वाढावं लागतं आणि ते जमिनीच्या वर देखील वाढलेले आपल्याला दिसून येतात आणि यांचा आढळ प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यालगतच होत असतो. आता ही काही आपण मृदेचे प्रकार पाहिले, परंतु मृदेच्या पोतनुसार, मृदेच्या कणांनुसार त्याचे काही प्रकार पडतात, तेही पाहूयात आपण थोडक्यात. मृदेच्या विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरवला जातो. आता ते कोणकोणते? एक रेताड मृदा म्हणजे सँडी सॉइल, चिकन मृदा, क्ले सॉइल, पोयटा मृदा, सिल्ट सॉइल असं म्हटलं जातं. रेताड म्हणजे काय की दोन्हींचं मिश्रण असतं. काही जसं की आपण तांबडीत पिवळसर जी मृदा पाहिली त्यामध्ये वाळूचे पण कण असतात, चिकण मातीचे पण कण असतात. ते अशी मिश्रित असते बऱ्याचपैकी. जास्त प्रमाणात वाळूचे कण मोठ्या प्रमाणात रेताड मृदेमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्याला सँडी सॉइल देखील म्हटलेलं आहे. चिकन मृदामध्ये म्हणजे पूर्णपणे क्ले टाईप, आपण क्ले आणतो जे वेगवेगळे प्रकार बनवतो, ते वेगवेगळ्या गोष्टी बनवतो, त्याच चिकन मृदा असे म्हणतात, क्ले सॉइल. आणि दुसरी आहे पोयटा मृदा, त्यामध्ये दोन्हीचं प्रमाण थोड्या मोठ्या प्रमाणात आढळून येतं. हे झाले सर्व मृदेचे मुख्य प्रकार आणि त्याच्या पोतीनुसार पडलेले प्रकार. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत, काही सुचवायचं असेल, काही मार्गदर्शन करायचं असेल किंवा तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचे पाहिजे आहेत, हे सर्व आम्हाला कमेंट करून सांगू शकतात. तुमच्या दिलेल्या सूचनांचं आमच्याकडे कायम स्वागतच केलं जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. धन्यवाद.